सो हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. सो ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट जे पण रिक्रुटमेंट आहे केमिस्ट कॅडरची, त्याच्याविषयी मी जे माहिती गोळा केली फ्रॉम द ज्युनियर केमिस्ट अँड असिस्टंट केमिस्ट वर्किंग इन पारस TPS. तर जेवढी पण माहिती मला भेटली ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये. तुम्हाला एकच काम करायचं आहे, कारण की कसं राहते, माझं तर इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे, पण मला वाटलं की मी माझ्यामध्ये आता कार्यरत आहे तर तुमचा फायदा होऊन जाऊ द्या, कारण की अशी माहिती भेटत नाही आणि जे ॲक्च्युअल काम करत आहे त्यांच्याकडून माहिती काढून मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तर या एफर्टसाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, म्हणजे 2 कामं करायची आहे. एक तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि इच्छा असेल तर शेअर करून देजा तुमच्या मित्रांसोबत, कारण की जे पण जेन्युइन माहिती आहे, जे ऑलरेडी वर्किंग केमिस्ट आहे त्यांच्याकडून मी काढलेली आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुमचाही फायदा, माझाही फायदा. सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपले सबस्क्रायबरच वाढत नाही आहे आणि मग मला सांगायला पण बरं नाही वाटत यार. 3.4K सबस्क्रायबर आहे माझे, तर थोडं लो फील होते मला. तर लवकरात लवकर आपले 5K तरी करून द्या, जेणेकरून मला सांगायला बरं होते की हा 5K सबस्क्रायबर आहे, त्याच्यासाठी मी माहिती गोळा करण्यासाठी आलेलो आहे, तर बरं वाटते. तर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तुमच्या केमिस्टचे ऑलमोस्ट सगळे डाऊट्स मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तर चला तर सुरू करूया. तर सर्वात पहिले बघूया की हायरार्की कशी आहे, म्हणजे केमिस्ट कॅडरमध्ये महाजनकोमध्ये कशा प्रकारे पोस्ट तुमची इन्क्रीज होत जाईल. तुम्ही जर ज्युनियर केमिस्ट ॲज अ ज्युनियर केमिस्ट जॉईन करा किंवा मग ॲज अ असिस्टंट केमिस्ट जॉईन करा, त्याच्या वरच्या पोस्ट कोणत्या आहे आणि त्याच्याविषयी थोडी माहिती घेऊन घेऊया. तर हायरार्कीमध्ये सगळ्यात बेसिक पोस्ट कोणती आहे? ज्युनियर केमिस्ट. त्याच्यावरची पोस्ट काय आहे? असिस्टंट केमिस्ट. त्याच्यावरची पोस्ट काय आहे? तर ती आहे DY एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, म्हणजे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट. त्याच्यावरची पोस्ट जर पाहिली तुम्ही ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, आणि त्याच्यावरची जर पाहिली तर एक्झिक्युटिव्ह केमिस्ट, आणि त्याच्यावरची जर पाहिली तर सुप्रिटेंडिंग केमिस्ट म्हणून एक पोस्ट राहते. तर अशा पोस्ट आहे, म्हणजे 1 2 3 4 5 6 पोस्ट आहे. जर तुम्ही ज्युनियर केमिस्ट लागले तर तुमच्यावर तर 5 पोस्ट, आणि जर तुम्ही असिस्टंट केमिस्ट लागले तर तुमच्यावर तर 4 पोस्ट राहते. समजलं? तुमचं प्रमोशन असिस्टंट केमिस्ट जर असेल तर आणखी 4 पोस्टवर होऊ शकेल, आणि ज्युनियर केमिस्ट जर लागले तर 5 पोस्टवर होऊ शकेल. एवढं क्लिअर झालं? तर यामध्ये कसं राहते, TPS मध्ये वर्किंग राहते काही केमिस्ट, म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन किंवा थर्मल पॉवर प्लांट, TPP पण म्हणू शकता. आणि एक जे सुप्रिटेंडिंग केमिस्टची पोस्ट आहे ते प्लांटमध्ये वर्क नाही करत. प्लांटमध्ये फक्त एक्झिक्युटिव्ह केमिस्ट पर्यंत पोस्ट राहतात, आणि जे सुप्रिटेंडिंग जे केमिस्टची पोस्ट राहते ते दुसरीकडे राहते, ते मी तुम्हाला सांगतो. तर टॉपची पोस्ट जर पाहिली तुम्ही थर्मल पॉवर स्टेशन किंवा थर्मल पॉवर प्लांटमध्ये, ती आहे एक्झिक्युटिव्ह केमिस्ट. आता ते कसं राहते की एक्झिक्युटिव्ह केमिस्ट तर एकच राहील, एका प्लांटला एक एक्झिक्युटिव्ह केमिस्ट. जर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट पाहिले, त्याच्या खालची जर पाहिली तर 5 ते 6 जागा त्याच्या राहते, किंवा 5 ते 6 लोक वर्किंग राहतात. त्यानंतर DY एक्झिक्युटिव्ह केमिस्ट किती राहते? 8 ते 9 राहते. त्यानंतर असिस्टंट केमिस्ट किती राहते? अप्रॉक्सिमेटली 12 राहते. आणि ज्युनियर केमिस्ट किती राहते? 12 ते 14 राहते. एवढं झालं? किती नंबर राहते ते मी तुम्हाला सांगितलं. आणि एका पॉवर प्लांटमध्ये सगळ्याला यांना याद करून घेतलं तुम्ही, तर जवळपास 35 केमिस्ट कॅडरमध्ये 35 लोक काम करत राहतात एका पॉवर प्लांटमध्ये. डिपेंड करते, हे अप्रॉक्सिमेटली 35 त्यांनी सांगितलं होतं. हे झालं क्लिअर? त्यानंतर पाहिलं की मग टॉप पोस्ट माहिती आहे आपल्याला, म्हणजे TPS मध्ये कोण कोण करणार काम? एक्झिक्युटिव्ह, DY एक्झिक्युटिव्ह, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट केमिस्ट आणि ज्युनियर केमिस्ट. एवढ्या पोस्ट झाल्या. पण सुप्रिटेंडिंग केमिस्ट कुठे काम करतो ते पण महत्वाचं आहे. तर ते काम करते एक तर कोल ऑफिसमध्ये राहते, जे की नागपूरला आहे, म्हणजे कोलची क्वालिटी आणि त्यामधलं जे कंटेंट आहे ते बघण्याचं काम करत असेल, किंवा म्हणजे ते ऑफिस आहे कोल ऑफिस, तिथे त्यांची पोस्टिंग राहते, आणि किंवा मग HR ऑफिसला राहते, जे की प्रकाशगडला आहे. तर या 2 ठिकाणी जे आपले सुप्रिटेंडिंग केमिस्ट आहे ते बसत असतात. म्हणजे जे एक्झिक्युटिव्हच्या वरची पोस्ट आहे सुप्रिटेंडिंग केमिस्ट, ते एक तर नागपूरला राहील किंवा मग प्रकाशगडला राहील, मुंबईला HR ऑफिसला किंवा मग कोल ऑफिसला. हे झालं? एवढं समजलं? आता आपण बघूयात की नेमका एक्झामचा कंटेंट काय राहतो. तर एक्झाममध्ये एक तर तुमचं टेक्निकल येणार, जसं की केमिस्ट्रीमध्ये जर तुम्ही ज्युनियर केमिस्ट करत असाल तर त्यामध्ये कसं तुम्हाला काय करायचं आहे, थर्मल पॉवर स्टेशनच्या रिलेटेड केमिस्ट्री, TPS केमिस्ट्री, आणि अप टू BSc जेवढी पण तुमची केमिस्ट्री होती त्याच्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री, आय थिंक ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक, ह्या 3 जे तुमचे मेन ब्रांचेसच्या रिलेटेड होते अप टू BSc तेवढं करायचं आहे. आणि एक TPSच्या म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनच्या रिलेटेड जे केमिस्ट्री आहे ते करायचे. तर एवढं तुम्हाला करावं लागेल तुमच्या टेक्निकलमध्ये. सोबतच तुमचं क्वांट राहील, रिझनिंग राहील, इंग्लिश राहील, मराठी राहील.
हे त्यांनी सांगितलं आहे. अजून आपला सिलेबस याचा आहे ऑफिशियल साईटवर. यामध्ये काही चेंजेस होऊ शकतात. आणि जर तुम्ही एम-एस-सी केलेलं असेल आणि असिस्टंट केमिस्टची एक्झाम देणार असेल, तर त्यासाठी मग तुम्हाला अप टू एम-एस-सी लेव्हलचं केमिस्ट्री करावं लागेल आणि टी-पी-एस केमिस्ट्री दोघांमध्ये कॉमनच राहील आणि लेव्हलचा थोडा डिफरन्स राहील मे बी. आणि मग बी-एस-सी पण करावं लागेल तुम्हाला आणि एम-एस-सीचं पण थोडंफार करावं लागेल. त्याच्यातही फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ते एवढं तुम्हाला करावं लागेल. हे रफ आयडिया झाली की एक्झाममध्ये काय काय विचारलं जाईल. नॉन टेक्निकलमध्ये क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, मराठी आणि केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्री रिलेटेड टू थर्मल पॉवर स्टेशन ते तर कॉमनच राहील असिस्टंट केमिस्टसाठी आणि ज्युनियर केमिस्टसाठी पण. सोबतच तुम्हाला बी-एस-सी जर असेल तर बी-एस-सीच्या लेवलपर्यंत करावं लागेल. तुमचे जे केमिस्ट्रीचे बायफर्केशन होतं फिजिकल, इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक ते जर तुम्ही एम-एस-सी बेसिसवर करत असेल म्हणजेच असिस्टंट केमिस्ट करत असेल तर मग सोबतच तुम्हाला एम-एस-सी लेवल करावं लागेल असं ते म्हणत होते. मला माहित नाही एवढी आयडिया. तर हे झालं. आता जर तुम्ही ज्युनियर केमिस्ट करत असेल तर जे टीपीएचच्या रिलेटेड जे केमिस्ट्री होती ते त्याचं वेटेज 10% राहील आणि बाकी जे मेन सब्जेक्ट राहील जे तुमचं ओरिजिनल केमिस्ट्री आहे जसं फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक ते 90% राहील. मेन केमिस्ट्री म्हणू आपण त्याला आता याच्या पुढं. जर तुम्ही असिस्टंट केमिस्टचा जर पेपर देत असाल, एक्झाम देत असाल तर तुम्हाला 25% टीपीएस केमिस्ट्री राहील. केमिस्ट्री रिलेटेड टू थर्मल पॉवर स्टेशन 25% आणि 75% मेन सब्जेक्ट राहील. हे झालं. एवढं तुम्ही समजले असेल. काही त्यांनी म्हणजे टॉपिक पण सांगितले जे मी थोडेफार लिहू शकलो ते सांगून देतो. जसं ऑर्गॅनिक सिंथेसिस, एन्ट्रॉपी अँड एन्थाल्पी कॅल्क्युलेशन, मेटल एक्सट्रॅक्शन, टाइप्स ऑफ सिस्टीम, हे बरोबर लिहिलं नाही वाटते आहे. आय थिंक प्युरिफिकेशन ऑफ वॉटरच असेल, वॉटर केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, केमिस्ट्री आणि कोलच्या रिलेटेड जे पण कंटेंट वगैरे राहतील ते. मला एवढी आयडिया नाही आहे. जेवढं ते लिहिलेलं होतं तेवढं मी वाचून दाखवलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर नेमकं इथं कुठे कुठे त्याचं काम होते. म्हणजे इथं केमिस्टचं काम कुठं कुठं लागतात, ते कुठे काम करतात किंवा मग कशावर काम करतात. सो डब्ल्यूटीपी म्हणून एक सेक्शन राहतो किंवा ओडीपी राहतो, आउटडोअर प्लांट. सो डब्ल्यूटीपी म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट. मग त्याचं ट्रीटमेंट करावं लागते आपल्याला. वॉटर जे रॉ वॉटर राहते त्याला पहिले सॉफ्ट करावं लागते आय थिंक. त्याच्यानंतर डिमिनरलाइज वॉटर पाहिजे आपल्याला, डीएम वॉटर म्हणतात, ते तयार करावं लागते. तर या वॉटरवर जे पण प्रोसेस होणार, जे पण प्रोसेस करणार किंवा त्याची क्वांटिटी डिसाईड करणार, ते कसं होते ते करणार, ते काम राहते केमिस्टचं. डब्ल्यूटीपीच्या रिलेटेड एक लॅब राहते, तिथं ते काम होतात. तर तिथे ते काम करणार. मग पीटीपी म्हणजे राहते, पीटीपी म्हणजे प्री ट्रीटमेंट प्लांट, ते पण रिलेटेड टू वॉटरच राहते. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आपण वॉटरला सॉफ्ट करतो. त्याच्यानंतर मग बाकी सॉफ्ट केल्यानंतर मग डिमिनरलाइज वॉटर भेटते आपल्याला, डीएम वॉटर भेटते. तर ते सारी प्रोसेस पाहायचं काम याचं राहते या लॅब किंवा ज्युनियर किंवा असिस्टंट केमिस्टचं. मग डीएम प्लांटमध्ये, डिमिनरलाइज प्लांटमध्ये काम पडेल. सीपीआर राहते एक सेक्शन किंवा कोलच्या रिलेटेड आहे, कोल प्रोसेसिंग रूम आय थिंक सो. तर त्यामध्ये कोलचं सॅम्पलिंग घेणं राहते आणि त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे त्याची एक व्हॅल्यू किंवा त्याच्या रिलेटेड जे म्हणजे त्यामध्ये जे कंटेंट आहे जसं ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू वगैरे, मॉइश्चर किंवा व्होलेटाईल सबस्टन्स, हे सगळ्याचं कॅल्क्युलेशन करणं, त्याचा डेटा बनवणं, हे सगळं काम राहते. एक सॉस लॅब म्हणून पण काम राहते. म्हणजे हे लॅब राहते ज्यामध्ये केमिस्ट काम करतात. जसं सॉस म्हणजे स्टीम वॉटर अनालिसिस सिस्टीम, तिथे काम राहते त्यांचं. सीपीयू राहते, सीपीयू म्हणजे कंडेन्सेट पॉलिशिंग युनिट, तिथं पण केमिस्टचं काम राहते. तर या सर्व ठिकाणी केमिस्टचं काम राहते. तिथे तुम्हाला काम करावं लागेल इन केस तुमचं सिलेक्शन झालं तर, जे की होणारच आहे. म्हणजे अभ्यास चालूच असेल तुमचा तर होऊन जाईल ना, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. तर एवढं झालं. ओके. सबस्क्राईब नाही केलं, बस माहिती घेतली भुर. अरे यार, सबस्क्राईब करून घ्या ना थोडं बाहेर, मला पण बरं वाटतं. ठीक आहे, पुढे चालायचं. सबस्क्राईब केलं, ओके, चालायचं पुढं की बस. हो, अरे करा सबस्क्राईब प्लीज, करा की करा. चला पुढे जाऊयात. मग जर पाहिलं अजून थोडंसं तुम्हाला सांगतो टीपीएस केमिस्ट्रीमध्ये नेमकं करायचं काय असते. सो थर्मल पॉवर स्टेशनच्या केमिस्ट्रीमध्ये त्यांनी जे पण सांगितलं मला, तर आपल्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करून घेतो त्याला. थर्मल पॉवर स्टेशनच्या केमिस्ट्री जसं की कोल, वॉटर आणि एन्व्हायरमेंट. कोल, वॉटर, एन्व्हायरमेंट. तर याच्यामध्ये कसं राहते, कोलमध्ये काय करावं लागते आपल्याला, एक तर कोल सॅम्पलिंग करावी लागते.
कारण की कसं राहते की आपल्याला ट्रॅकमध्ये किंवा रेल्वेच्या रॅकमध्ये पूर्ण कोल येतो. मग त्याच्यातल्या एक वॅगनमध्ये कोल राहतो. मग त्याचे रँडमली सिलेक्शन करून कोल घ्यावा लागतो आपल्याला. म्हणजे ते कसं करेल की एका ह्याच्यात चांगला कोल टाकून देणार आणि बाकी ह्याच्यात बेकार कोल टाकून देणार आणि पैसे चांगल्या कोलचे घेऊन घेणार. मग आपला काय फायदा? मग तिथे आपले केमिस्ट लोकं येतात. मग हो ना, असं म्हणतात आणि मग ते सॅम्पल घेतात. सॅम्पलिंगची प्रोसेस होतात. मग त्याला सीपीआरमध्ये नेतात कोल प्रोसेसिंग युनिटमध्ये. तिथून ते बराबर सगळ्या रँडम वॅगनमधून सॅम्पलिंग करून मग तिथे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या सॅम्पल करतात. म्हणजे त्याला मिक्स करतात, डबल 4 भाग करतात, मग 1 भाग काढतात. असं खूप मोठी प्रोसेस आहे. ते सॅम्पलिंगचं काम राहते त्यांच्याकडे केमिस्टमध्ये. मग ते सॅम्पल घेऊन लॅबमध्ये जाते. तिथून त्याच्यात जीसीव्ही म्हणजे ग्रॉस कॅलोरीफिक व्हॅल्यू काढतात. मॉइश्चर कंटेंट किती आहे त्यामध्ये, ॲश कंटेंट किती आहे, ते सगळं काढून त्याचा एक चार्ट बनवतात, त्याचं डॉक्युमेंटेशन करतात आणि त्याचा एक रिपोर्ट बनवतात आणि तो एक्झिक्युटिव्ह केमिस्टकडे सबमिट करतात. मग ते त्यांचं काम तेवढं होऊन जाते. म्हणजे जे पण कोलच्या रिलेटेड काम करत असेल, तर एवढं काम राहते कोलच्या रिलेटेड, जे की ज्युनियर किंवा असिस्टंट केमिस्ट तिथं करतात. त्याच्यानंतर वॉटरच्या रिलेटेड जर पाहिलं आपण, तर वॉटरची क्वालिटी हे इम्पॉर्टंट राहते. जसं की डीएम वॉटर जे राहतो, जे की डीएम वॉटर वगैरे यूज करतो आपण. तर ते वॉटर म्हणजे आपण स्टीम बनवतो ना, तर मग ते असं रँडम वॉटर आपण यूज नाही करत. नाही तर मग ज्या आपण बॉयलरमध्ये ट्यूब्स राहते, त्यामधून जे पाणी फ्लो होते तिथून मग स्टीम बनतात. तर मग ते लवकर कोरड होऊन जाईल आणि आपलं बॉयलर तेवढ्या दिवसापर्यंत चालणार नाही जेवढं त्यांची लाईफ आहे. तर त्याच्यासाठी मग आपण वॉटरवर ट्रीटमेंट करतो. तर वॉटरच्या रिलेटेड किंवा वॉटरची क्वालिटी मेंटेन करून ठेवतो. त्याच्यात आपण पीएच आणि कंडक्टिव्हिटी आपण तिथे मेजर करतो. त्याचा आपण एक फॉर्मॅट बनवतो आणि त्याचा पण रिपोर्ट आपण एक्झिक्युटिव्हला देतो. तर एन्व्हायरमेंट आपला जो थर्ड सेक्शन आहे टीपीएस केमिस्ट्रीमध्ये, तर एमपीसीबी म्हणजेच महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, याचे काही नॉर्म्स आहेत, ज्याच्यावर किंवा ज्याच्याशी आपण बाइंड करून ठेवतो जे पण थर्मल पॉवर स्टेशन आहे ते. जसं की सॉक्सची मात्रा किती असावी, PM2, PM10 याची मात्रा किती असावी, नॉक्स, सॉक्स, ह्या सर्व जेवढे पण पोल्युशन करणारे कंटेंट आहे, जे आपल्या चिमनी थ्रू बाहेर निघतात जेव्हा आपण कोल बर्न करतो, तर त्या सर्वांचे नॉर्म्समध्ये ते बसले पाहिजे. आणि ते पण मेंटेन करायचं काम किंवा ते पण ऑब्झर्व्ह करायचं काम किंवा मग त्याचा रिपोर्ट बनवायचे काम पण केमिस्टचं राहते. तर कोल, वॉटर आणि एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड या 3च्या रिलेटेड कामं केमिस्टचे राहतात आणि टीपीएस केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला ह्या वाला जो पार्ट आहे तो चांगला करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये पण फायदा होणार आणि ॲक्चुअल जेव्हा तुमचं सिलेक्शन होणार आणि तुम्ही इथे येणार, तेव्हा पण तुम्हाला फायदा होऊन जाणार. पुढे चालायचं? ठीक आहे. सबस्क्राईब केलं? चला, चला, चला. केलं असेल तुम्ही. आय थिंक सो. तर मी त्यांना ते पण विचारलं, की केमिस्टसाठी आणखी काही एक्झाम असू शकतात का? तर त्यांनी मला 2 एक्झामचं नाव सांगितलं अदर दॅन महाजनको. जसं की बाथमध्ये पण रिक्वायरमेंट राहते म्हणे केमिस्टची आणि एनटीपीसीची एक्झाम. ते पण थर्मल पॉवर स्टेशन आहे, तर तिथे पण केमिस्टची रिक्रुटमेंट होत असते, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे मला एवढं माहीत नव्हतं. मी जस्ट असंच विचारलं त्यांना. तर हे 2 एक्झामचं नाव सांगितलं होतं. जे पण आता सॅम्पलिंग वगैरे होते ना, तर तिथे मग येथे पण शिफ्ट वाईज ड्युटी असते. जशी इंजिनिअरची शिफ्ट वाईज ड्युटी असते, इथे पण शिफ्ट वाईज ड्युटी असते आणि जे सॅम्पलिंगचं काम राहते, मग ते शिफ्ट वाईज होते. म्हणजे तिघं जण मे बी तिघं ते चौघं जण बसतात. म्हणजे 8 तास हे, 8 तास ते, 8 तास ते, 8 तास ते. म्हणजे सॅम्पलिंग करायचं वॅगन येतच राहते ना, कोलवरच चालत आहे सगळं. तर मग त्याचे प्रत्येक क्रॅकची जे सॅम्पलिंग प्रोसेस आहे ते चालू राहते आणि मग ते शिफ्ट वाईज काम राहते. टेक्निशियनची पण रिक्वायरमेंट राहते इथे म्हणजे त्यांना हेल्प करायला. तर जवळपास 24 इथे टेक्निशियन काम करतात यांच्या अंडर यांना हेल्प करण्यासाठी. तर ते पण माहिती त्यांनी दिली. सीपीआरमध्ये 4 ज्युनियर केमिस्ट वर्क करतात, ते पण माहिती दिली. शिफ्ट 8 तासाची असते. अशा 3 शिफ्ट असतात. एक 12 ते 8, रात्री 12 ते 8 सकाळी, मग 8 ते 4, सकाळी 8 ते दुपारी 4 हां, बरोबर. आणि मग 4 ते पुन्हा 12, 4 ते 12 होते ना 8? हां, होते. तर असे 8 तासाच्या 3 शिफ्टमध्ये डिव्हाईड राहते आणि मग तुमचे जे शिफ्ट वाईज ड्युटी चालू राहते. पण ते म्हणत होते आम्ही थोडं ॲडजस्ट केलं आहे, जेणेकरून आम्ही नॉर्मली आता जनरलमध्येच काम करतो. म्हणजे सकाळी 8:30 ते 12, मग दुपारी 1:30-2 ते 5 वाजेपर्यंत. हे जनरल शिफ्ट राहते, नॉर्मल राहते. त्याच्यात ते काम करतात. एनडीसीटी म्हणून नॅचरल ड्राफ्ट कूलिंग टॉवर, जे असे मोठे-मोठे तुम्हाला पार्ट दिसत असेल थर्मल पॉवर स्टेशनमध्ये ज्याच्यातून वाफ निघत राहते. त्याच्यामध्ये पण ते प्युरिटी किंवा कोरोजन किंवा क्लोराईड याच्याशी रिलेटेड कामं करतात. मग तिथं पण केमिस्टचं
सोडियम मॉलिब्डियम यूज करून त्याची प्युरिटीवर थोडंफार जे पण करत असतात MDCT मध्ये ते तिथे पण केमिस्टचं काम असते. कोलमध्ये ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू काढतो आपण, वॉटरमध्ये पीएच कंडक्टिव्हिटी हार्डनेस काढतो, ऑइलमध्ये जर पाहिलं ऑइल पण आहे एक पॅरामीटर. बघा डायरेक्ट आपण कोल जाळत नाही स्टार्टिंगला, जेव्हा आपण म्हणजे एकदम स्टार्टिंगला जेव्हा चालू करेल म्हणजे कोल तर डायरेक्ट जळणार नाही, तर पहिले आपण ऑइल यूज करतो आणि ऑइल थोडी पेट घेतल्यानंतर मग कोल त्यामध्ये टाकतो, जेणेकरून लवकर म्हणजे डायरेक्ट ते आग नाही पकडत ना कोल. तर ऑइलचं पण पॅरामीटर जे राहते जसं ऍसिडिटी मॉइश्चर वगैरे त्याच्यात जे पण राहते ते पण चेक करणं, त्याचा रिपोर्ट बनवणं, डॉक्युमेंटेशन करणं, हे पण ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्टच्या अंडर येतो. H2 पण राहतो, जे आपण हायड्रोजन कुलिंग म्हणतो, जे की आय थिंक आपण जनरेटरमध्ये यूज करतो हायड्रोजन कुलिंग. तर तिथे पण आपल्याला केमिस्टचं काम पडते, त्याचीवाली पण प्युरिटी आपण वगैरे चेक करतो. जे पण आहे त्याचेवाले पॅरामीटर्स एवढे लक्षात नाही मला, पण तुम्ही बघू शकता कोल, MDCT, वॉटर, ऑइल, H2 आणि या सगळ्यांचे जे आता त्याचेवाले काही कंटेंट असेल जे की आपल्याला रिक्वायर्ड राहते, म्हणजे ऑइल त्याच क्वालिटीचं येत आहे का, कोल त्याच क्वालिटीचा येत आहे का, H2 ची प्युरिटी आहे, आणि मग त्याचे वेगवेगळे कॉलम राहते त्याच्या कंटेंटचे, ज्याच्यावरून आपण अनालिसिस करू शकतो की हा त्याच क्वालिटीचा कोल आहे जो की आपल्याला रिक्वायर्ड आहे, हे त्याच क्वालिटीचं ऑइल आहे जे की आपल्याला रिक्वायर्ड आहे, H2 ची प्युरिटी तेच आहे. आणि असं सगळं आपण जे आपल्याला रिक्वायर्ड आहे ते त्याच्या कंटेंटवरून ठरवू शकतो, आणि ते कंटेंट काढायचं काम आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं काम ज्युनियर आणि असिस्टंट केमिस्टचं असते, जे की तुम्ही येथे लागल्यावर करणार. ठीक आहे. मग पाहिलं की युनिफॉर्म कोणता राहतो, हा पण एक राहतो. ते युनिफॉर्म वगैरे असं काही नसतं, ते म्हणत होते तुम्ही नॉर्मल ड्रेस घालू शकता आणि तुम्हाला इथे फक्त काम करताना ॲप्रॉन घालावा लागेल. युनिफॉर्म डन. त्यानंतर प्रमोशन कब आएगा. तसं तर नॉर्मली असिस्टंट केमिस्ट आणि ज्युनियर केमिस्ट एंट्री लेवल आहे. जर तुम्ही MSc असेल तर असिस्टंट केमिस्ट लागू शकता एक्झाम देऊन त्याचा फॉर्म भरून, आणि ज्युनियर केमिस्ट BScच्या बेसवर लागू शकता. बाकी तुम्ही तिथे एक्सपिरियन्सचा जो कॉलम आहे ते वाचून पण तुमचं जे रिक्रुटमेंटचं नोटीस आहे तिथे बघू शकता. तरी एक वेळेस आपण बघूनच घेऊ की काय आहे तर त्याच्यात, त्यानंतर बघू. जर तुम्हाला असं तिथे एक्झाम देऊन तुम्ही तसं करूच शकता, जे तिथे मेन्शन आहे तिथे पण एक्झिक्युटिव्ह पर्यंत पूर्ण पोस्ट आहे. सो जर तसं नाही झालं, सपोज एक्झाम आली नाही, तर मग तुम्हाला काय होणार, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मिनिमम 6 वर्ष लागू शकतात JEE टू ज्युनियर केमिस्ट टू असिस्टंट केमिस्ट होण्यासाठी. ठीक आहे. तर मग त्या 6 वर्षात सपोज तेवढ्या जागा नसल्या, ज्युनियर केमिस्ट लागले तुम्ही, 6 वर्ष झाले आणि व्हॅकन्सी नाही, तुम्ही असिस्टंट बनले नाही, तर तुम्हाला असिस्टंट केमिस्टचा पगार चालू होऊन जातो. त्याला म्हणतात GO, जनरल ऑर्डर नंबर. त्याची एवढी माहिती अजूनही मला नाही आहे, पण तुम्हाला असं क्लिअर कट सांगायचं झालं तर तुम्ही ज्युनियर केमिस्टच्या जागावर काम कराल, पण तुमचा असिस्टंट केमिस्टचा पगार चालू होऊन जाईल. त्याच्या वरची पोस्ट जर घ्यायची असेल तर मग तुम्हाला हे 6 प्लस आणखी 9 असं मिळून जवळपास 15 वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स होईल, आणि मग तुम्ही त्याच्या वरच्या पोस्टवर चालले जाल, की जे की आहे कुठं गेलं, जे की आहे DY एक्झिक्युटिव्ह केमिस्ट. ठीक आहे. तर असं त्यांनी सांगितलं, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला टाइम लागणार. तर ट्राय करा की तुम्ही ॲज अ असिस्टंट केमिस्ट लागा, आणि असिस्टंट केमिस्ट लागल्यावर मग तुम्हाला एक्झाम दिली तरी तुम्ही डायरेक्ट वरच्या पोस्टवर जाणार. तर म्हणजे तुम्हाला जास्त चान्स राहील. तुम्ही जर ज्युनियर केमिस्ट लागाल तर मग तुम्ही असिस्टंट केमिस्ट बनणार ना. तर ट्राय टू गेट हायर पोस्ट म्हणजे असिस्टंट केमिस्ट. जर तुम्ही पाहिलं असिस्टंट केमिस्टचा जो बेसिक पण आहे तो असिस्टंट इंजिनियर एवढा आहे, जो की आय थिंक 58,600च्या जवळपास आहे, आणि ज्युनियर केमिस्टचा ज्युनियर इंजिनियरच्या एवढा आहे. तर तुम्ही इक्विव्हॅलंट म्हणू शकता, असिस्टंट केमिस्ट इक्वल टू AE, ज्युनियर केमिस्ट इक्वल टू JEE. ठीक आहे. तर पुढे जर पाहिलं, हे झालं क्लिअर. पुढे जाऊयात आपण. आता लिव्स किती भेटतात, तर 20 हाफ पे लिव्स राहतात, 10 स्पेशल लिव्स राहतात, 6 फेस्टिवल लिव्स राहतात, 15 CL राहतात कॅज्युअल लिव्स, आणि 30 अर्न लिव्स राहतात, EL अर्न लिव्स राहतात. तर एका वर्षानंतर तुम्हाला 30 अर्न लिव्स भेटतात. तर अशा 10 20 30 आणि 30 60 70 75 6 81 दिवस तुम्हाला सुट्ट्या भेटू शकतात किंवा भेटतात. कसं राहते की पॉवर प्लांट आहे 24/7 चालू राहतो, त्यामुळे
तुम्हाला असं स्पेसिफिक म्हणजे सॅटर्डे संडे असं सुट्टी नाही भेटत. तर तुम्हाला मग डेडिकेटेड 6 फेस्टिव्हल लीव्हज राहतात आणि मग तुम्हाला तुमच्या शिफ्टनुसार, तुमच्या वीक ऑफनुसार, तुमच्या स्पेअर नुसार तुम्हाला शिफ्टनुसार सुट्टी भेटते. सो ते ॲक्चुअली सॅटर्डे संडेलाच येणार असं नसतो. तर ह्या काही सुट्ट्या होत्या. 20 हाल्फ पे लीव्हज, 10 स्पेशल लीव्हज, then 6 festival leaves, then 15 CL means casual leaves and 30 means earned leaves. सो एवढ्या साऱ्या सुट्ट्या झाल्या तुम्हाला हॅपी. एवढ्या सुट्ट्या भेटल्या 80 दिवस म्हणजे जवळ-जवळ 2.5 महिना सुट्ट्या जर तुम्ही पकडल्या तर टोटल. आणि ह्या ज्या अर्न लीव्हज आहेत ते तुम्ही विकू शकता. विकू शकता इन द सेन्स 30 EL राहिल्या ते तुम्ही 2 वर्षातून एक वेळेस विकून टाकल्या तर तुम्हाला 1 महिन्याचा पगार भेटतो. आ गया ना मजा. त्यानंतर जर पाहिलं तर क्वार्टरचं जर पाहिलं, बाकी पण व्हिडिओजमध्ये म्हणजे ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटीमध्ये म्हणत होते, की एच-आर-ए कुठं गेला, सॅलरी स्लिप मधला. तर एच-आर-ए कसं राहते, इथं क्वार्टर अवेलेबल राहतं सगळ्या एम्प्लॉईजसाठी. तर एच-आर-ए कसं काय देणार? तुम्ही कुठेतरी दूर चालले जाल, मग येणार कधी, जाणार कधी. म्हणून तुम्हाला इथेच क्वार्टरची चांगली व्यवस्था केली राहते. चांगली म्हणजे एकदमही चांगली नाही, बेकार म्हणजे एकदमही बेकार नाही. ॲज पर युअर डेझिग्नेशन तुम्हाला इथे क्वार्टर अवेलेबल राहील. जेव्हा ते म्हणणार, की आमच्याकडे क्वार्टर अवेलेबल नाही, तेव्हा मग तुम्हाला एच-आर-ए मिळतो. पण नॉर्मली काय राहतो, जर तुम्हाला रूम अवेलेबल नाही, तर मग तुम्हाला आपल्या चेंबरीमध्ये राहावं लागेल, जिथं मी राहिलेलो होतो. मग ते झाल्यावर मग तुम्हाला क्वार्टर अलॉटेड होणार आणि मग तुम्हाला क्वार्टर दिल्या जाईल. तेव्हापर्यंत मग तुम्हाला वाट पाहावी लागेल, की कोणी क्वार्टर सोडून चाललं की काय? मग भेटून जाईल. तर असिस्टंट केमिस्ट इक्विव्हॅलंट टू ए आहे, तर मग त्यांना डी-एम इथं पारसमध्ये डी-एम ए-बी-सी-डी-ई असं बायफर्केशन आहे. तर 2 BHK क्वार्टर भेटते. आणि जर तुम्ही ॲज अ ज्युनियर केमिस्ट इथे जॉइन कराल, तर तुम्हाला 1 BHK क्वार्टर भेटते. सो तुम्हाला क्वार्टर पण भेटला. असिस्टंट केमिस्ट असेल तर 2 BHK भेटलं आणि ज्युनियर केमिस्ट असेल तर 1 BHK भेटलं. तर मग तुम्हाला एच-आर भेटणार नाही. तुम्हाला क्वार्टरची व्यवस्था इथे केल्या जाईल. त्यानंतर मग पाहू ट्रेनिंग कसं राहते. ट्रेनिंग पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये बॉन्ड नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट सॅलरी भेटते. ट्रेनिंगचं टेन्शन नाही आमच्यासारखं. हे 12 महिने ट्रेनिंग चालू आहे. 25,000 ते 27,000 भेटत आहे. चालू द्या. तर तशी काही गोष्ट नाही येते. डायरेक्ट सॅलरी, टॉप नॉच आणि नो बॉन्ड. काही टेन्शन नाही आहे. मग इंडक्शन लेव्हल ट्रेनिंग राहते, जे की जवळपास 1.5 मंथ्स राहते, 45 डेजचं राहते. त्याच्यातच क्लासरूम राहते आणि त्याच्यातच व्हिजिट राहते. व्हिजिट म्हणजे प्लांटमध्येच राहील. तुम्हाला तुमच्या केमिस्ट्रीच्या, कॅडरच्या रिलेटेड जेवढे पण साईट आहे, जेवढं पण तिथे काम होत आहे, त्याच्या त्याच्याशी रिलेटेड जेवढे पण साईट्स आहेत, तिथे फिरवल्या जाईल. त्याची माहिती तुम्हाला दिल्या जाईल. झालं ट्रेनिंग खतम, ओव्हर, बाय बाय. मग भेटते की होम पोस्टिंग मला भेटणार की काय? म्हणजे होम पोस्टिंग भेटणार की काय असंच राहते नॉर्मली. तर त्यांचं म्हणणं होतं जर तुम्ही वुमन आहे, म्हणजे लेडीज आहे, तर तुम्हाला होम पोस्टिंग भेटून जाईल. आणि इन केस तुम्ही पी-डब्ल्यू-बी-डी म्हणून पी-डब्ल्यू-बी-डी कॅटेगरीत येत असाल, पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, तर पण तुम्हाला होम कॅडर भेटून जाईल. होम कॅडर इन द सेन्स जवळचा जो पण निअरेस्ट पॉवर प्लांट आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल पोस्टिंग. आणि जर तुम्ही मग राहिलेले असाल म्हणजे मेन असाल किंवा जेंट्स असाल, तर तुमच्या व्हॅकन्सी सपोज त्या नियर बाय प्लांटमध्ये तुमच्या जस्ट घराच्या जो पण जवळचा प्लांट आहे, तिथे जेवढ्या व्हॅकन्सीज असाल तेवढ्या तर तुमच्या रँक वाईज भेटून जाईल. पण त्याच्यानंतर तुम्हाला दुसरीकडे भेटणार. त्यांचं म्हणणं होतं की नियर बाय भेटतच नाही जेंट्सला. त्यांना जस्ट म्हणजे नियर बायच्या जस्ट पुढचा. सपोज तुम्ही भुसावळच्या जवळपास आहे, तुम्हाला भुसावळचा पॉवर प्लांट सगळ्यात जवळ आहे, तर तिथं नाही भेटणार. तुम्हाला मग पारस देऊन देणार किंवा मग तिकडे नाशिक देऊन देणार असं म्हणणं होतं. आता आय डोंट नो फास्ट द ट्रूथ बिहाइंड दॅट. तर त्यांचं म्हणणं होतं जेंट्ससाठी जस्ट नेक्स्ट टू नियर बाय तुम्हाला पॉवर प्लांट भेटून जाईल असं. अकॉर्डिंग टू वॅकन्सी ते तुम्ही ॲड केलं, पण त्यांचं म्हणणं होतं नेक्स्ट टू नियर बाय पोस्टिंग तुम्हाला भेटून जाईल. अदर दॅन वुमन्स अँड पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेट्स. क्लिअर? होम पोस्टिंगचं झालं. आणि ते पण सांगितलं की तुम्हाला मिनिमम 3 वर्ष एका पॉवर प्लांटमध्ये काम करावं लागेल. जे पण तुम्हाला स्टार्टिंगला अलोकेटेड होणार, त्या पॉवर प्लांटमध्ये तुम्हाला 3 वर्ष सर्व्हिस द्यावी लागेल तुम्हाला. असं सांगितलं गेलं आहे तिथे करंटली वर्किंग असलेल्या ज्युनियर आणि असिस्टंट केमिस्टद्वारा. ओव्हरटाईमचं बघूयात आपण. सो ओव्हरटाईम आणि बाकी ज्या नॉर्मल गोष्टी आहेत त्या
सगळ्यांना सेमच आहे. तर इथे ओव्हरटाईममध्ये 3 मंथ्स म्हणजे 75 आवर्सचा ओटी भेटतो 3 मंथ्समध्ये. तर मग तुम्ही 75 असं 3 मंथ्समध्ये डिव्हाईड केलं तर 25 आवर्स ईच मंथ तुम्हाला ओटी भेटतो. आणि मग ते ओटीचे पैसे कसे कॅल्क्युलेट करते डिपेंडिंग अपॉन युअर बेसिक अँड युअर डीए विच इज अप्रॉक्सिमेटली 53% ऑफ दी बेसिक. डीए इक्वल टू 53% ऑफ द बेसिक. मग त्याची जी अमाऊंट होणार त्याला प्लस करा, ॲड करा. ते ॲड केल्यावर डिवाइड बाय 30 करा. 30 केल्यावर जे अमाऊंट येणार ते येणार 8 तासाची तुमची सॅलरी. मग त्याला डबल केलं की मग तुम्हाला ओटीचे जर तुम्ही 8 तास टाकले तर तेवढी डबल सॅलरी भेटेल. जी की आय थिंक आपण जेव्हा कॅल्क्युलेट केली फॉर 24 आवर्स जवळपास 20,000च्या जवळपास येऊन आलती. असिस्टंट केमिस्टला पण तेवढीच येणार जेवढी एची आहे. सो तुम्ही एक वेळेस एईची सॅलरी स्लिप जे की मी आधीच टाकली आहे ते एक वेळेस चेक करून घेता. सगळे बेनिफिट्स ॲज इट इज राहील तिथे पण. तरी पण मी एक वेळेस कन्फर्म करून घेणार की दोन्ही सेम आहे की नाही आहे. मग इन केस तुमच्या 75 प्लस जर ओटी गेली तर तुम्हाला म्हणजे सपोज 8 तास आणखी गेलं तुम्ही काम तर हे तर ओटीचे पैसे डबल नच भेटले. मग तुम्ही 8 तास जर जास्त गेले तर तुम्हाला सुट्टी देऊन देणार एका दिवसाची. सी ऑफ म्हणून त्याला म्हटलं जातो. तर ते पण येथे आहे. जर तुम्ही तुमचं ओव्हरऑल ड्युटी किती वर्षापर्यंत राहिली तर इन केस तुम्ही जॉईन केलं तर दॅट इज 58 इयर्स पर्यंत तुम्ही सर्व्हिस देऊ शकता. 58 वर्षापर्यंत तुमच्या वयाच्या. त्यानंतर येथे म्हटलं गेलं की तुम्हाला पेन्शन भेटणार नाही. एक लमसम अमाऊंट भेटणार. ते कशावर भेटणार, कशा बेसिसवर भेटणार ते मला माहिती दिल्या गेली नाही आणि मी विचारली पण नाही. त्यानंतर मग जवळपास आपण एंड ऑफ दी आवर डिस्कशन पोहोचलेलो आहे. सो केमिस्ट जर कॅडरमध्ये पाहिलं मी तर मी विचारलं त्यांना अदर दॅन महाजनको काही आहे का? सो ते म्हणत होते एनटीपीसीमध्ये ॲज अ केमिस्ट तुम्ही लागू शकता. महाजनको तर आहेच. बार्कमध्ये तुम्ही सायंटिफिक असिस्टंट म्हणून लागू शकता. बाकी ज्या ऑइलच्या रिलेटेड कंपनी आहे जसे बीपीसीएल, आयसीएल, एचपीसीएल, सेल अँड ओएनजीसी यावाल्या कंपनीमध्ये पण केमिस्टची रिक्रुटमेंट होत राहते म्हणे. कारण की मला माहित नव्हतं. एक क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया QCI म्हणून एक अथॉरिटी किंवा ऑर्गनायझेशन आहे. तिथे पण तुमची रिक्रुटमेंट होत राहते. सो ज्युनियर केमिस्ट जो आहे तो पे ग्रुप 3 मध्ये येतो आणि जे असिस्टंट केमिस्ट आहे पे ग्रुप 2 मध्ये आणि त्याच्यावरच्या पोस्ट म्हणजे डीवाय एक्झिक्युटिव्ह केमिस्ट पे ग्रुप 2 मध्ये येतो. पण त्याची बेसिक वाढलेलं राहील आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह आणि त्याच्यावरच्या ज्या केमिस्ट राहील ते पे ग्रुप 1 मध्ये येईल. आणि माझी तुम्हाला फायनली पुन्हा रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि सोबत तुम्हाला इन केस आणखी पण माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. मग आपण त्याला कंटिन्यू करूया आणि तुमचे जेवढे पण डाऊट्स राहतील त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. आणि मी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. तुमचे बऱ्यापैकी डाऊट्स क्लिअर झालेले असतील तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्यासोबत टेलिग्राम आणि इंस्टाग्रामवर जॉईन करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.